2019च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राचं राजकारण 360 अंशात फिरलं। महाविकास आघाडीमध्ये सहभागी होत तत्कालीन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे कोणाच्याही ध्यानीमनी नसताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। अनेकांनी म्हटलं ही खेळी शरद पवारांचीच आहे। पवारांना अनेक राजकीय विश्लेषकांनी चाणक्याचा बाप म्हणून संबोधलं। खुद्द संजय राऊत यात आघाडीवर होते। पण मागच्या 1 ते 1.5 वर्षात महाराष्ट्रातील या दोन प्रस्थापित राजकारण्यांना मोठे धक्के बसले। कोणताही वैचारिक ताळमेळ नसताना सत्ता मिळवण्यासाठी बनवण्यात आलेली ही आघाडी दोघांसाठी राजकीय दृष्ट्या प्राणघातक ठरली। एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या हातातून सत्ता गेली, त्यानंतर पक्ष गेला आणि आज उद्धव ठाकरे फक्त एक गटप्रमुख राहिले आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे विरोधक त्यांचा उल्लेख टोमणेबाज असा करतात। आता राहिला होता प्रश्न शरद पवारांचा, तर अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांचा विषयही तसाच काहीसा झाला आहे। अजित पवार गट राष्ट्रवादीवर दावा सांगण्यासाठी आक्रमक पावलं उचलत आहे। त्यातच शरद पवार कधी उद्योगपती गौतम अदानी यांच्यासोबत तर कधी अजित पवार गटातील प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत दिसतात। कालच अजित पवार गटाने राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे। या राष्ट्रीय कार्यकारिणीत अजित पवारांना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आलं, तरीही शरद पवार पक्ष आपल्याकडे ठेवण्यासाठी काहीच पावलं उचलताना दिसत नाहीत। त्यामुळे शरद पवारांनी आपल्या पुतण्यासमोर शरणागती तर पत्कारली नाही ना, असा प्रश्न आता निर्माण होत आहे। अजित पवारांनी स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित केल्यानंतर जी गत उद्धव ठाकरेंची झाली तीच अवस्था आता शरद पवारांचीही होणार का, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे। त्यामुळे नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी। एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना आपला पक्ष आणि राजकारणातील अस्तित्व टिकवण्यासाठी 2 पातळीवर लढाई जिंकायची होती। एक म्हणजे कायदेशीर आणि दुसरी जनतेच्या दरबारात रस्त्यावर उतरून। अविश्वास ठराव होण्याच्या आधीच उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊन कायदेशीर लढाईत आधीच आपली तलवार म्यान केली। त्यामुळे कायदेशीर लढाईत त्यांच्या हाती काहीच लागलं नाही। निवडणूक आयोगाने बहुमताच्या आधारावर पक्षाचा ताबा एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला, तर सुप्रीम कोर्टानेही उद्धव ठाकरे यांची कोणतीच मदत केली नाही। राहिला मुद्दा रस्त्यावर उतरून जनतेच्या दरबारात जायचं, तर तिथे उद्धव ठाकरेंनी आउटसोर्सिंगच बंद केलं। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या फेसबुक लाईव्ह करण्यावर सर्वात जास्त टीका झाली। सरकार गेल्यानंतरही उद्धव ठाकरे त्यातून बाहेर आले नाही। सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरेंकडे जनतेत जाऊन सहानुभूती मिळवण्याची चांगली संधी होती, पण त्यांनी ती गमावली। स्वतः जनतेत न जाता संजय राऊत यांच्यासारख्या स्वतःच्या पक्षातील तिसऱ्या फळीतील नेत्यांना पुढे केलं। संजय राऊत यांना एकट्याला हा भार पेलवत नसल्यामुळे सुषमा अंधारे यांच्यासारख्या हिंदुत्ववादी विचारांच्या कट्टर विरोधक असलेल्या नेत्यांना आपल्या गटात सामील केलं। याचा फायदा कमी आणि नुकसानच जास्त झालं। सुषमा अंधारेंची उभाटा गटासाठी करण्यात येणाऱ्या भाषणांपेक्षा त्यांची हिंदू देवदेवतांचा अपमान करणारी भाषणं नव्याने व्हायरल झाली। त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला आणखीनच नुकसान झालं। त्यामुळे उद्धव ठाकरे याही लढाईत फेलच झाले असंच म्हणावं लागेल। आता येऊ महाविकास आघाडीचे जन्मदाते आणि तथाकथित चाणक्य शरद पवार यांच्याकडे। अजित पवारांनी ज्या दिवशी बंड केला त्याच दिवशी शरद पवारांनी सभा घेत आपण अजित पवार यांच्यासोबत कायदेशीर लढाई न करता सरळ रस्त्यावर उतरून जनतेच्या दरबारात आपली भूमिका मांडणार असल्याचं स्पष्ट केलं होतं। शरद पवारांकडे राजकारणात 5 दशकाचा अनुभव आहे। राष्ट्रवादीत फूट पडताच शरद पवारांना वास्तवाची जाणीव झाली होती। अजित पवारांच्या बंडावेळी पक्ष संघटना आणि पक्षाचे लोकप्रतिनिधी अजित पवार यांच्या बाजूने होते। त्यामुळे निवडणूक आयोगात आपला निभाव लागणार नाही हे शरद पवार जाणून होते। त्यासोबतच राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच पक्षात संविधानिक पद्धतीने कोणतीच नियुक्ती करण्यात आलेली नाही। त्यामुळे कोर्टातही शरद पवारांची बाजू कमकुवत होती। त्यामुळे शरद पवारांनी जनतेमध्ये जाऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करण्याचं ठरवलं। त्यानंतर शरद पवारांनी 5 जुलैला बंडाच्या तिसऱ्याच दिवसानंतर मुंबईमध्ये आपल्या समर्थकांचा मेळावा घेतला। त्याच दिवशी अजित पवारांनी देखील आपल्या समर्थकांसह मुंबईत शक्ती प्रदर्शन केलं। यावेळी अजित पवारांनी एक प्रकारे शरद पवारांची भांडाफोडच केली। यावेळी देशाच्या राजकारणात आधीच अविश्वासू राजकारणी असलेले शरद पवार यांच्याविषयी लोकांच्या मनात आणखीनच अविश्वास निर्माण झाला। त्यानंतर शरद पवारांनी येवला, बीड, कोल्हापूर या 3 ठिकाणी सभा घेतल्या, पण त्याला
प्रत्युत्तर म्हणून अजित पवारांनी घेतलेल्या सभा आणखीनच जास्त गाजल्या। त्यातही अजित पवारांनी शरद पवारांना आणि सुप्रिया सुळेंना शह देण्यासाठी थेट बारामतीत शक्ती प्रदर्शन केलं। बारामतीत अशा प्रकारचं मोठं शक्ती प्रदर्शन करून अजित पवारांनी आपल्या काकांना चेकमेट केल्याचं मत अनेक राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत। त्यामुळे शरद पवारांना अजित पवार रस्त्यावरच्या लढाईत देखील वरचढ ठरत असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे आता शरद पवारांकडे राजकारणात जास्त पर्याय उरले नाहीत। त्यामुळे शरद पवार देखील आता उद्धव ठाकरे बनण्याच्या वाटेवर आहेत असं वाटतंय। तुमचं मत काय हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी MahaMTVच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि Facebook पेजला लाईक करा। धन्यवाद।